आता लसूण टाका ती. तर आज बघा ना, मी कोमलला शिकवते भाजी करायला, शेपूची भाजी. आता टाक मिरच्या. त्यांना माझ्या पद्धतीची आवडते ना, तर तेच करायला मी त्यांना शिकवत आहे. आता ते डाळीतलं पाणी काढले का बघ. तर बघा इथे कोमलने शेपूची भाजी ऋतुजाने साफ करून दिलेली आहे. मग कोमलने चिरली आणि कोमलला मी जसं सांगितलं कोमलने धुवून काढलेले आहे. आणि इथे डाळ भिजत घातली होती. ही मसूरची डाळ. तुम्ही मुगाच्या डाळीत बनवतो. घाल लवकर डाळ घाल. घाल पूर्ण. तर आज कोमलने का ट्रेन होत आहे भाजी बनवत आहे. काही भाज्या ऋतुजा कोमलला मी शिकवत आहे. तशा येतात तिला 2-3 भाज्या पण. आणि बघा इथे हे कोमलने इथे भांडे घासून ठेवलेले आहे. कपाट क्लीन करून इथे थोडासा किराणा वगैरे पण नीट लावलेला आहे. हँडेड घर मुलांना आवडत नाही आहे ना. पसारा केलेला आवडत नाही आहे. हो. तर बघा आज ना कोमल बनवते भाजी शेपूची. म्हणलं जरा शिकवतो. काही भाज्या नाही का यायला पाहिजे, म्हणजे ज्या त्यांच्या फेवरेट आहेत त्यांना खूप आवडतात. ती भाजी शिकवते. कंबर काय अजून माझी दुखायची राहिलेली नाही आहे. कंबर बरीच माझी दुखत आहे. त्यामध्ये बस मग मी काही नको करू, पण म्हणलं थोडीशी वॉकिंग करते आणि सोबत हिला भाजी पण सांगते. आणि मला इतका दम भरत आहे तुम्हाला काय सांगू. अचानक मला दम भरायला लागलेला आहे. ते भाजी टाक. तुम्ही शेपू कशामध्ये बनवता सांगा मला. आम्ही तर अशीच बनवतो. आता काय करताय ऋतुजा तू? बरं ठीक आहे. जास्त वाकू नको. सगळं पसार ठेव. बेडशीट वगैरे चेंज करून घेताय ना तू? हां टाक. भाजी तू केली ना, तर नाही सगळी मिक्स कर भाजी व्यवस्थित आणि थोडीशी झाकून ठेव. लगेच बनते ही भाजी. पटकन झटपट अशी बनते. नाही का काल आम्ही गेलो होतो ना, तर तिथे शेपूची भाजी दिसली आम्हाला, तर मग आम्ही ते घेऊन आलो. भाज्या अजून खूप महाग आहेत बरं का सध्या. शेपूच्या ह्याच्या भाज्यांना आता सध्या कसं आपला जिकडे पाऊस पडला होता ना, नाशिक वगैरे इकडे तिकडे जिकडे खूप मोठा पाऊस झाला होता बघा, ज्या वेळेला मी खूप आजारी होती, तर त्याच्यामुळे आता कसं आहे भाज्या महाग आहेत सध्या खूप. बघू आता कधी म्हणजे हे होतात. काय करताय ऋतू? इथे ऋतुजाचं चाललं आहे बघा सगळं साफसफाई करणं. मुलांना स्वयंपाक आला पाहिजे. आणि कसं होतं माहिती आहे का, आपल्याच हातचं एकट्याचं हातचं खाऊन ना कंटाळतं. पण काही भाज्या ना ती सेम माझ्यासारखी बनवते, सेम टू सेम. काही भाज्या जशी आलूची भाजी झाली, आणि तुम्हाला सांगते जसं हे शेपूची तर तिला येतेच म्हणा, पण तिला अशीच पाहिजे, अशी शिकायची आहे तिला. आणि डाळ बनवते ती, वरण सेम माझ्यासारखं बनवते. जे मी तिला शिकवले तेच त्यांना आवडतं. आणि काही भाज्या अशा वेगळ्या थोड्याशा आता मी शिकवत आहे तिला. जनरली 5-6 भाज्या आल्या पाहिजे. चपात्यानी भात आले पाहिजे. पंढरी एवढी घाबरली. आता जर माझी जर आता अशीच हालत राहिली, कंबर दुखायला लागली, तर मी कामं कशी करणार सांगा, नाही का. तर मला वाटलं आता मी हळूहळू ठीक होईल, तर ॲटलीस्ट स्वयंपाक वगैरे तर करेल. तुम्हाला खुशखबरी काय आहे हे सांगायची आहे. आम्हाला एक गुड न्यूज मिळालेली आहे. ते गुड न्यूज काय आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात मी सांगते. आता आमचं जेवण वगैरे होऊ द्या, मग मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कोमलताई करते चपात्या आहे ना. आता मला थोडं जमायला लागले गोल गोल. थोड्या प्रॅक्टिसने जमते ना. हो. आता करते ताई चपाती. फुगली का? फुगली पोळी फुगली. इथे ऋतुजाची चालली आहे चादर लावणं. मला उठवलं आणि म्हणे बेडशीट लावतो. आता हे असं सरकवूया. तर इथे बघा ऋतुजाचं आता चाललं आहे उशीला कवर लावणं. सगळी बघा किती माझी गुणाची गाय कामं करते माझी पिल्लू, हा ना. मम्माला मदत करायची. मम्माला मदत करायची.
तर बघा आता इथे ऋतुजाची कामं आटोपलेली आहे. चला बसून द्या. बसतो. तर आता बघा ऋतुजाने बेड लावलेली आहे. आता जेवण घेऊन आल्यात पोरी. आता ऐक सुखाचे दिवस आलेत बघा. मस्त मुलं अगदी मस्त माझी सेवा करताय. तुम्हाला दाखवते ताट आणून दिलेलं आहे. हे बघा मस्तपैकी असं कोमलने ताट बनवून आणून दिलेलं आहे. चला सगळे जेवायला बसा. चला ऋतुजा पण हातून आलेली आहे. आता आम्ही करतो इथे जेवण. कशी बनली आहे भाजी सांग. आज कोमलने बनवली आहे. मस्त बनली ना. तू सांग कोमल. जमली ना. तुझ्या पद्धतीचे म्हणजे चांगलीच बनणार ना. हां तुझ्या पद्धतीने बनवलं म्हणजे चांगलीच बनणार. हां चला या जेवण करायला. हे घे मम्मा. तर या जेवायला. मस्त बनली. बसते ना. बिचारी मुलं माझी मला करून बघा किती. आज भाजीपोळी खायची इच्छा झाली होती. तर ही भाजी फिकी पण असते. फिकी पण असते. तुझ्यासाठी परफेक्ट. ते उशीर इकडे जरा. मम्मा ते छोटा बच्चू झालाय. मला काय म्हणतात तू आमचं लहानपणी केलं ना तर आता आम्ही तुझं करतोय. तू आता छोटा बच्चू आहे. हॅलो. तर आता बघा आम्ही झालोय तयार. कुठे जाण्यासाठी तुम्हाला सांगते. तर आम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झालेलो आहे. म्हणजे वॉकिंगला वगैरे. मला थंडी वाजते ना तर म्हणून ना मी असा दुपट्टा बांधलेला आहे. कारण कानाला वगैरे थंडी लागते. थंडी वाढलेली आहे आणि मला दम भरतो आहे. तुम्ही बघत असाल की मला खूप दम भरायला लागलेला आहे. वजन कमी करणं खूप आवश्यक आहे. मी झाली आहे लठ्ठ. तुम्ही बघत असाल ऑपरेशन झाल्यापासून. तर कसं आहे आऊच खा की न खा वजन तर वाढतेच माझं असं आहे. कारण कसं आहे ना की आधी थोडे बहुत तरी कामं करतो. ते आता झोपून माझी इतकी कंबर दुखत आहे. तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला वजन कमी करावं लागेल. वजन तुम्हाला आटोक्यात ठेवावं लागेल. आणि तुम्ही बघताय खाणं पिणं माझं नाही आहे पण नुसतं आराम करण्यामुळेच माझं वजन किती वाढलं आहे. आणि चांगली अशी लठ्ठ दिसायला लागली मी कॅमेऱ्यातसुद्धा. एक कंबर दुखतच आहे पण तरी पण मला वॉकिंगला जायचं आहे. वॉकिंग करून बघते कारण झोपून काही खरं नाही असं वाटायला लागलेलं आहे. ऐक. तर आता कोमल आणि ऋतुजा पण माझ्यासोबत येत आहेत. कसं आहे ना की एकटं जाण्यापेक्षा मुलं म्हणतात चल मम्मी आम्ही पण तुझ्यासोबत येतो. बसून पण वाटायला झालं जास्त. झोपून बसून पण ना असा कंटाळा आलेला आहे. तर आता वजन कमी करायचं आहे. तब्येत जरा स्ट्रॉंग करायची आहे. अंगात ताकद आणली पाहिजे ना. कामं करायची आहेत. तर किती दिवस कोमल कामं करेल. तर नुकतीच लठ्ठ झाली आहे. ताकद आहे अंगामध्ये खूप म्हणा तशी अंगात. पण आता ऑपरेशनमुळे थोडंसं काय म्हणते त्याला थोडं कमजोरी विकनेस हां ते आहेच. तर आता कसं आहे थोडीशी अंगात ताकद आणावीच लागेल ना. अंगात विकनेस आहे. डॉक्टरांनी म्हटलं पण आहे वॉक वगैरे करत राहा वगैरे. तर आता घेऊन चाललो आहे आम्ही तिला. हां तर ऋतुजा पण येत आहे माझ्यासोबत आणि कोमल पण येत आहे माझ्यासोबत. मला थंडी वाजते म्हणून मी ठेवलेलं आहे. मम्माला ती डॉगींनी खूप पसंत केले मम्माला. झूम कर झूम. चावत आहे का. तूच जा. आम्ही नाही बाय.
मी सोबत नाही का ते डॉगीज खेळत आहे आणि ते तिकडे गेले चालत तिच्या मागे. आम्हाला भीती वाटते दोघींना, ऋतुजा आणि मला. आम्ही उठत इकडून आम्ही दुसऱ्या रस्त्याने तिकडून भेटत आहे तिला. आता गेले पण ती दोघी तिच्यासोबत. तिकडून पण भेटेल आपल्याला. मम्मीला नाही का जे सगळे ॲनिमल्स वगैरे आहे ना खूप प्यार करतो. हा खूप जवळ येते मम्मीच्या. ते बघा इथे तिच्या सोबतच आलेत. इकडे ऋतू, तू इकडे. मम्मी, oh my God, मम्मी, देवा, Oh my God. हे काय आहे माहित नाही. मम्मी टोली घेऊन फिरत आहे. बॉडीगार्ड. आम्हाला खूप जास्त भीती वाटत आहे. भाऊ तर मग आता माहित नाही. थांबा, तू जाऊ नको. अरे जाऊ नको. बिस्किटचं पॅकेट घेतलं आहे त्यांच्यासाठी. ते बघ तिथे आहेच ते. तिकडे जा ना समोर. समोर जाणं यार. आई समोर जा ना थोडं. आली मी वॉकिंग करून आणि मोबाईल ना हातात पकडून ना हात दुखतो माझा. तर म्हणून ना मी काय केलं की असा मोबाईल लावला, थोडंसं फ्रेश झाली आणि आता म्हणजे तुमच्याशी बोलते. तर तुझ्या बघा मागे झोपली आहे, आली आणि झोपून गेली. ब्लँकेट घेतला आणि झोपून गेली. आता हे थोडंसं इथे येईल स्क्रीनवरती, थोडंसं इग्नोर करा, नाहीतर मी हातातच. तर शेवटी बघा मोबाईल हातातच मला पकडावा लागत आहे. आणि आलो वॉकिंग वगैरे करून. आता डॉक्टरांनी मला म्हटलेलं आहे की तुम्हाला वजन कमी करायचंच आहे आणि ना मला इतका दम लागत आहे. तो म्हणला जावंच, सुरुवात करावीच, सुरुवात केल्याशिवाय काही होणार नाही. घरामध्ये वॉकिंग करून न होत नाही तेवढं. म्हणलं थोडं बाहेर निघणं जरुरी आहे आणि मुलांना पण बाहेर निघायचं होतं. मुलं पण निघत नाही सहसा बाहेर माझ्याशिवाय. तर म्हणून म्हणलं चला आपण सगळेच वॉकिंग करूया. आणि फायनली आता थोडं पाणी दे गं. फायनली थोडं आता आलो वॉकिंग करून. आता उद्यापासून रेग्युलरली जाईल मी वॉकिंगला वगैरे. म्हणजे थोडंसं काय म्हणते वजन किती कमी होतं आहे नाही होतं आहे माहीत नाही, पण बघू आता, ट्राय करायला काही हरकत नाही, नाही काय. तर आणि तुम्हाला एक खुशखबरी सांगायची होती, तर ते खुशखबरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. हा व्हिडिओ कसा खूप मोठा होऊन जाईल ना, तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की किती छान अशी मस्त आम्हाला खुशखबर मिळालेली आहे. खूप दिवसांपासून आम्ही त्याची वाट बघत होतो त्या गोष्टीची. तर ते फायनली बोलायचं आहे काही. हा, आम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. हां, तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.